नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण जाणार आहोत निसर्गरम्य अशा पाडगाव गावामध्ये आणि पाडगाव गावामध्ये जाऊन आपण तिथलं पावनाई मंदिर बघणार आहोत. आणि हे नवीन मंदिर बनते, म्हणजे बऱ्यापैकी मंदिर आता तयार झालं आणि कशाप्रकारे मंदिर आहे ते बघूया. आणि विशेष म्हणजे एक गोष्ट चांगली आहे की जे जुनं पावनाई मंदिर होतं तर त्या मंदिराचं सामान तिथल्या ग्रामस्थांनी म्हणजे सर्व लोकांनी मिळून ते मंदिराच्या बाजूला एक तशीच एक इमारत तयार केली, जेणेकरून त्या इमारतीचा वापर देवस्थानिक कामासाठी पण होतो. शिवाय पुढच्या पिढीला जुनं मंदिर कसं होतं ते सुद्धा बघायला भेटते, कारण त्या ठिकाणी ते सर्व नक्षीकाम केलेलं जुनं जे लाकूड सामान होतं ते वापरून त्यांनी म्हणजे जसं जुनं पावनाई मंदिर होतं तशाच प्रकारची एक वास्तू बाजूला तयार केली. आणि त्या वास्तूचा उपयोग हा म्हणजे आपल्या दैविक कामासाठी जे पण म्हणजे देवस्थानिक कामासाठी असा होतो. आणि सुंदर अशी संकल्पना आहे, कारण आपल्याकडे आता सध्या गावोगावी जीर्णोद्धार चालू होत आहेत आणि जीर्णोद्धारामध्ये काय होतं की जुन्या मंदिराचे संपूर्ण अवशेष मिटवले जातात, म्हणजे पूर्ण नवीन मंदिर बनवलं जातं. पण ते जुन्या जे लाकूड सामान आहे की जुन्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातनं एखादी छोटी इमारत बनू शकते, म्हणजे त्या मंदिरा एवढी किंवा त्या मंदिराच्या पेक्षा छोटी इमारत. आणि त्या इमारतीचा वापर हा आपण म्हणताना सार्वजनिक कामासाठी किंवा त्या म्हणजे मंदिराच्या संबंधित कामासाठी होऊ शकतो. तर हा स्तुत्य उपक्रम आहे. तर ते मी बघायला चाललो आहे कशाप्रकारे मंदिर आहे ते. तर आता आपण जाऊया पाडगाव तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जाऊया आणि अजून पाडगावमध्ये आपण फिरणार आहोत, म्हणजे कशाप्रकारे पाडगाव आहे ते बघणार आहोत. तर आता आपण जाऊया पाडगाव तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. आणि या गावाचं मी गुगल लोकेशन व्हिडिओ खाली देईन, जेणेकरून तुम्हाला हे गाव कुठे आहे कसं आहे ते सुद्धा लक्षात येईल. तर आता आपण त्या ठिकाणी जाऊन अधिक माहिती घेऊया आणि तिथल्या निसर्गाचा आनंद घेऊया. आणि आता आपण आहोत श्रीराम मंदिराकडे आणि इकडे गणपती शाळा, आपण गणपती शाळा पण बघूया. आता आपण आलोय बाबू गुरु यांच्या शाळेमध्ये आणि हे म्हणजे इथले स्थानिकच आहेत. किती गणपती असतात तुमच्याकडे पाडगावमधले? गणपती असतात 90. आणि कायच्या वाडीतले? कमलेवाडी, म्हणजे आजूबाजूचे पण आहेत. आजूबाजू कमलेवाडी, दारूमपासून. कुर्ला, ओके. गोवळ. आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि म्हणजे कुठचे मातीचे किती? प्लॅटर ऑफ पॅरिसचे 40-45 असतात. हां, आणि मातीचे 40-45 असतात. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय? 93-22-54-17-11. आता बुकिंग चालू आहे ना अजून? बुकिंग म्हणजे माझे गणपती सगळे बुकिंगचेच हां, असतात. आणि अधिक असले तरी मिळतील ना? अधिक असले तर हां. एक दुसरा मिळू शकतो. ओके. तर यांचं आता गणपती तयार झाले आहेत, बघूया. जेव्हा त्यांचं काम आहे हिरे लावतो सध्या. हां, काढूया. आणि सगळे त्यांचे सहकारी गणपती तयार झालेले आहेत. सगळे झाले रंगून ना बहुतेक, बऱ्यापैकी रंगकाम करून झालं आहे. म्हणजे आता जवळजवळ 25-26 तारखेदरम्यान काम आमचं आटपलं. संपणार ना? आणि हे तयार गणपती मस्त सुंदर. तर आपण आता पाडगावमधली शाळा, आणि पाडगावमध्ये गणपतीची किती शाळा आहेत तशा? 2 शाळा आहेत. हां. पोलीस पाटील म्हणून बनवतात, ते हां. बरोबर आहेत ते सुद्धा. ओके. ते पण आणि बनवतात आणि दुसरा बनवतात, म्हणजे आमचाच चुलता लागतो तो. हां हां, आणि त्यांची शाळा कुठे आहे दुसरी? त्यांची शाळा त्यांची घरी बनवतात. ओके. आणि तुमची एकदम रस्त्याच्या बाजूला मस्त रोडच्या बाजूला. तुम्ही दरवर्षी इकडे असता शाळा ना? यंदाच वर्ष घेतलं यंदा तर वर्ष. आम्ही घरी म्हणून बनवतो. हां हां, यंदा ह्या वर्षी आम्ही इकडे घेतलं. आणि गणपतीला तिकडे जागा होत नाही. हां, बरोबर. आणि बरं आहे, रोड टच आहे, गाडी बिडी लावू शकतो. लोकांना नेण्यासाठी पण चांगलं जागा आहे. होत. अशा प्रकारची मस्त शाळा आहे. आणि गावाकडे गणपती तयार होतात, येवा गावात येवा. एक काम बघू. ठीक आहे करत तू तुमचा करा नाही मस्त रंगोळी गणपती. अशी आकर्षक अशी मूर्ती तयार झालेली आहे आणि अशा प्रकारे बाप्पा तयार झालेले आहेत. गुरवांची शाळा बघितली आपण, बाबूराव पाडगाव, जितेंद्र गुरव. अशा प्रकारे मस्त त्यांची शाळा आहे आणि गणपती पण तयार झाले आहेत. इकडे पण गणपती बाहेर मोठे मोठे गणपती आहेत, तिकडे गणपती आहेत, इकडे सुद्धा आहेत गणपती. इकडे पण आहेत ना. मस्त. आपण आता आहोत पाडगावला.
आणि पाडगावची गणपती शाळा बघितली. आणि तुम्ही सांगा किती वर्षापासून गणपती बनवता असे? आम्ही इकडे 8 वाजेपर्यंत असतो. नाही किती वर्षापासून गणपती माझं बनवता? आता 24 वर्ष आहे. 24. आणि तुम्हीच चालू केली का होती? अगोदर वडील बनवायचे. हां म्हणजे वर्ष परंपरा एक्सपायर का? झाल्यानंतर मी चालू केली. हां मग तुम्ही आता 24 वर्षी स्वतः बनवता आणि ही शाळा म्हणजे साधारण आजोबांपासून अशी चालू आहे. आजूबाजूपासून असतो. ओके. तर वंश परंपरा शाळा आहे त्यांची. मस्त. आता चांगली वाटली मूर्ती सर्व. तर गणपती तयार झालेले आहेत ती या गावाला. आणि आता आपण मंदिरात सुद्धा चाललो आहे. शाळा बघितली. इकडे पण गणपती ठेवलेत ना? मोठे गणपती आहे. 4 फुटाचे आहे. 4 फुटाचे मोठे आहेत. हां हे बघा मोठे गणपती खाली ठेवले. मग इथेच रंगवणार की वरती घेऊन जाणार आहे? हां कारण म्हणजे रस्त्याच्या बाजूला शाळा आहे त्यांची एकदम गावात जाताना. अरे वा मोठा गणपती आहे. हा 4.5 फूट आहे ना? आणि शाडूची पण मूर्ती मोठी. ही कोणाची? ही कोणापैकी आहे? सोमलेवाडी म्हणून आहे त्यांची सार्वजनिक आहे ती. ओके सोमल्यांची. सोमल्यांची. अरे वा मोठा गणपती शाडूची मूर्ती. ही साडी आहे की लागत आहे आपली शाडूच? नाही शाडू पूर्ण पूर्ण शाडू म्हणजे किती जड होईल साधारण? जवळजवळ 50-60 किलो वजन आहे. हां म्हणजे मोठा आहे एकदम हेवी गणपती. शाडूची गणपती मोठी मूर्ती आहे बरोबर. हे किती 4 फूट होईल ना? 4 फूट गणपती आहे शाडूचा. आणि जवळपास 3.5 फूट आहे. हे सगळे मोठे गणपती खाली आहेत. आणि आता आपण राम मंदिरमध्ये आहोत. तर रामाचं सुद्धा दर्शन घेऊया. हे इथलं राम मंदिर मस्त निसर्गरम्य पाडगाव आणि पाडगावमधील राम मंदिर. हे आहे इथलं राम मंदिर. एक नंबर. तर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. अशा प्रकारे आपण निसर्गरम्य पाडगावमध्ये होतो. आणि आपली लाल परी येते इकडची. हे बघा आपण आहोत निसर्गरम्य. हा वाडा इथला आणि ही वाडी आहे इकडची. ही सर्व घरं आहेत इथे. आणि हा स्पॉट बघा जबरदस्त मस्त वाटतं इकडं. एकदम स्वच्छ पाणी आहे. ही वाडी कुठची? गावठणवाडी ना? गावठणवाडी बघतोय आपण. पाडगावची गावठणवाडी. अशा प्रकारे निसर्गरम्य गाव आहे. पावसाची मळप आहे पुन्हा. ही आहे पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा पाडगाव. सुंदर अशी शाळा आहे. आणि रस्त्याच्या बाजूलाच आहे ती. हे जो गावचा मुख्य रस्ता त्याच्या बाजूला. अशा प्रकारे हा संपूर्ण परिसर शाळेचा. आणि शाळेमध्ये ओपन जिम सुद्धा आहे मस्त. आणि केंद्र शाळा आहे ती पाडगाव नंबर 1. तर आता आपण आलो आहे पावनाई मंदिराकडे. आणि मस्त शेत आहे आजूबाजूला बघा. संपूर्ण शेत आहे इकडे.
आणि भात शेतीच्या मधोमध्ये मंदिर आहे. अप्रतिम निसर्ग आहे इथला. अशा निसर्गरम्य पावनाई मंदिरामध्ये आपण चाललो आहे. आणि मंदिराच्या सुरुवातीला ही विहीर आहे. म्हणजे समोरच आहे विहीर. पाणी मस्त एकदम स्वच्छ. आणि सुंदर मंदिर आहे. काम चालू आहे मंदिराचं. अप्रतिम आहे. तर आता आपण मंदिरात जाऊया. मंदिराचा म्हणजे प्रवेशद्वार तिकडून आहे. हे बघा मस्त बनवतात. म्हणजे जेव्हा पूर्ण बनेल ना अप्रतिम वाटेल. सुंदर सुंदर डिझाईन इकडे. तर आता काम चालू आहे मंदिराचं पण लवकरच होईल. आणि जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपण पुन्हा येऊया मंदिरात. खरोखर सुंदर मंदिर बनवलं आहे. म्हणजे एक छोटंसं गाव असून पण त्यांनी मस्त बनवलं आहे. आणि पावनाई मंदिरमध्ये आलो आपण. श्रीदेवी पावनाई. आणि राजाराम गुरव आहे तिकडे. आणि सर्व गुरव मंडळी इकडे आहेत. तुमचं नाव दत्ताराम गुरव. आणि दत्ताराम गुरव यांचं नाव. आणि तुळाजी गुरु. आणि तुमचं नाव लक्ष्मण गुरु. हा, तर सगळे गुरु बंधू इकडे आहेत. आणि तुमच्या आता मंदिरात वार्षिक काय काय होतं? वार्षिक वार्षिका मिरगापासून पहिला वार्षिक मिरगा आमच्या बापाला नळ ठेवायचं पहिलं. शेतीची. आणि त्याच्यानंतर काय काय? त्याच्यानंतर आता पौर्णिमेची पौर्णिमा आहे ना, रक्षाबंधन. आणि त्याच्यानंतर होळी. पोटा आमचं जेव्हा गणपतीकडे भरत नाही गुरुवांचं एवढं. ओके. म्हणजे गौरी समोर नाही आहेच. म्हणजे पाहुणे म्हणजे पाहुणाही समोर तुम्ही बसता. ओके असं. गवर घरी बिरी काही नाही. कोणाचीच नाही. गुरुवांची एवढी कोणाचीच नाही. म्हणजे सगळ्या गुरुवांची औशी इकडे. म्हणजे 5 गौरीच्या दिवशी इकडे गर्दी असते. हा. सूप तयार करणार, 5 सुपडे तयार करणार, हे देवाकडे वावळणार, पण तो मानकड्यांकडून प्रत्येक सुपडी देऊन टाकणार. त्याच्यानंतर दसरा. त्याच्यानंतर दसरा. आणि दसऱ्यानंतर होळी. त्याच्यानंतर पुढे पुन्हा नवरात्र मोठं असतं. 9 दिवस असतं पूर्ण. काय काय कार्यक्रम असतात? अरे मोठे कार्यक्रम असतात. हा, नक्की येणार मी. ठीक आहे. दुपारी जेवण असतं. दुपारी जेवण पुऱ्या गावात निवेदन रोज 9 दिवस. अरे वा. तुम्ही संपूर्ण दिवशी या. हा हा. संपूर्ण कुठच्या दिवशी? संपूर्ण जेवण हा, शेवटच्या दिवशी. हा हा हा. नव्हे दसऱ्या दिवशी. हा दुसऱ्या दिवशी लग्न लागणार. हा. त्या दिवशी काय नाही, पण संपूर्ण दिवशी कार्यक्रम असतो. हा हा. अशा प्रकारे मस्त मंदिर बनवले सुंदर. दुपारी तुम्ही जेव की 1-1.5 महिन्यात ना नवरत्नाचा 1-1.5 महिना संपूर्ण दिवशी जास्ती चालतो. हा ठीक आहे नक्की. गोंदा कधी असं तुमचं? महाशिवरात्री एकादशी त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गोंधळ येतो. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एकादशी. रविवार किंवा बुधवार बघून गोंधळ येणार. मी थोडं मागे पुढे करतोस तुमच्या त्याच्यासाठी नाही. पण तुम्ही ते दिवस कसं ठरवतात? दिवस मग कसं महाशिवरात्री सोमवार. सोमवार. हा. तर मग आम्ही बुधवार पकडणार. हा असं म्हणजे महाशिवरात्री नंतरचा वार पकडून. बुधवार शुक्रवार बुधवार शुक्रवार किंवा रविवार. महाशिवरात्री नंतरचा. इकडे गोंधळाचा कार्यक्रम असतो. आणि गोंधळाचे कार्यक्रम काय काय असतात तुमचा?
कोंबडा नाही सकाळी कोंबडे येणार ते जोत म्हणजे ड्युटी हा म्हणजे प्रॉपर गोंधळच असतं फुल हा. पुरं कोंबडं. म्हणजे जसं मांड बनवणार त्या बघा पिक्चर हा 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 तसा म्हणजे संपूर्ण गोंधळाचा कार्यक्रम रात्रभर होणार पुरे रातभर ओके. अकराच्या नंतर हा हा हा. गावात फिरणार आणि आपण गावात संपूर्ण बिराड आणि बिराड दोघं फिरणार हा हा म्हणजे गावकात तळी घेणार आणि गावात फिरणार आठच्या नंतर जाणार गोंधळी हा हा गावात हा हा आणि तो गाव पुरं घेऊन येणार त्यानंतर जवळ 12-12:30 नंतर गोंधळी हा हा सकाळी 11च्या मानाने तिरी येणार गोंधळी म्हणजे गोंधळी घेऊन गेलो ना हा. संबेळ वाजल्याशिवाय तिरी देता येत ना हा 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 संबेळ गोंधळी नंतर हा नंतर होळी नंतर होळी. ओके आणि तुमचं मंदिर आता लवकरच तयार होईल मी नक्की येईन ते मंदिर रेडी झाल्यानंतर मस्त सुंदर मंदिर हा म्हणजे अशी वारशी म्हणजे गुढीपाडव्यानंतर सगळे सण हा वारशी संपली मग पुन्हा मिरग पुन्हा निरगेतला गावकार मिळाले गावकार बदलतो हा गावकार बनवले का ओके आता गावकार घेऊच हा तुम्हीच आहात अरे मग यावर्षी गावकार आहे पूजा माझ्याकडे असतात अरे वा वा म्हणजे ज्याची गावकार केस त्यांनी पूजा करायची वर्षभर ओके पुढच्या मिरगाशी आता देणार नाही हा 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 तिथूनच तिने गावकऱ्यांनी तिथूनच वार्षिका काढली ओके अशा प्रकारे तरंग सुंदरसं पावनाई मंदिर बघतोय आपण पाटगावचं आणि मस्त बनवलं मंदिर आहे या मंदिराचं काम चालू आहे लवकरच पूर्ण होईल सुंदर मंदिर आहे बघा अशा प्रकारे वेगवेगळे शिल्प आहेत त्याच्यावरती सुंदर भव्य दिव्य असं मंदिर आहे सुंदर आणि विशेष म्हणजे जुनं मंदिर आहे ना त्याचं सामान तिकडे आहे म्हणजे हे आता नवीन मंदिर बनवलं पण हे एक चांगला आदर्श आहे की या ठिकाणी जे जुनं मंदिर होतं तर त्याचं सामान म्हणजे वापरून लाकूड सामान वापरून तिकडे त्यांनी दुसरं मंदिरासारखंच बनवलं आहे म्हणजे देवस्थानिक म्हणतात ना की एक्स्ट्रा एक जागा बनवली ज्या ठिकाणी मंदिरासंबंधित गोष्टी ठेवू शकतात हे बघा तर आता आपण ते पण बघूया कशा म्हणजे जुनं मंदिर कसं होतं ते पण तुम्हाला आयडिया मिळेल हे नवीन मंदिर आहे आणि या नवीन मंदिराच्या जागी जे जुनं मंदिर होतं त्याचं सामान सगळं इकडे आणलं आहे बघा आणि हे तेव्हा म्हणजे देवाने सांगितलं म्हणून तसंच बनवलं ना हां हे बघा जशाच तसं मंदिर इकडे त्यांनी बाजूला ठेवलं आहे म्हणजे ते नवीन मंदिर आहे इकडे आणि त्या जुन्या ते जे जुने मंदिर होतं त्याचं सामान इकडे आहे लाकूड सामान हे बघा म्हणजे जशाच तसं मंदिर ते बनलेलं आहे आणि सध्या तुम्ही काय इकडे बाकीचं सामान ठेवता मंदिराचं ना असं सामान हा म्हणजे देवस्थानिक सामान सगळं इकडे आहे पण त्यांनी सेम म्हणजे लाकूड सामान इकडे जुन्या मंदिरात कसं होतं ते बघायला भेटेल तुम्हाला हे सगळे जुन्या मंदिराचंच लाकूड सामान आहे आणि तेव्हाची डिझाईन आहे जुनं पावनाई मंदिर आता काढला नाही हे फुल डिझाईन आहे लाकडात बरोबर मग ते करता कोरताना हा, हा. ती कपडी त्याची काय नाही एकदम फिनिशिंग डिझाईन सगळे होत ना बरोबर हां आणि ते नवीन मंदिर सगळं सिमेंटचं आहे आता हा ते जुनी डिझाईन इकडे सगळे तुम्हाला बघायला भेटेल तर सगळं लाकूड सामान इकडे व्यवस्थित ठेवलेलं आहे म्हणजे इकडे थोडं काही स्टोरेज पण झालं आणि जुनी मंदिराची आठवण पण राहिली इकडे म्हणजे जुनं मंदिर कसं होते आपण बघू शकतो आणि ह्या एअरपोर्ट ह्या आता सिमेंट ह्या केलेला ना हां सिमेंटचा का या कॅमेरा हां बरोबर सिमेंटापेक्षा याचं लाईफ जास्त आहे ना हा. हां जास्त जास्त काळ राहतं त्याला सिमेंट काय भंग नाही बरोबर ह्या तरी 200-300 वर्षापूर्वीचं असतं अगोदरचं आणि अजून पण चांगलं आहे बघा आता आमच्या म्हणजे ते कधी बांधलेला हां आणि ह्या सामान घातलेला तर आमचं माहिती नाही बरोबर हा तुमच्या अगोदरचे कधीचे पिढीत आणि अजून हे किती वर्षा काढणार बरोबर गुरव आणि मस्त माहिती दिली म्हणजे तुमचा आता वय किती साधारण माझा भाऊ आता जवळ 70-80 80च्या आसपास त्याला हा हा आणि तुम्ही या मंदिर म्हणजे लहानपणीपासून बघत दिलास आणि आता हे
हे म्हणजे मला बरं वाटलं, म्हणजे खूप ठिकाणी म्हणजे भरपूर गावांनी ना मंदिरं नवीन बांधतात आणि जुना मंदिर पूर्ण हे करतात, म्हणजे त्या सामान टाकून देतात. पण ह्या तुम्ही चांगला केलात, म्हणजे मंदिराच्या बाजू जशाच तसा ठेवलात. इकडे स्टोरेज पण झालं तुमचा आणि कार्यक्रमाची जागा वापरता पण येतं ना, म्हणजे सामान विमान असं ठेवसाठी, आणि जुन्या मंदिराची आठवण पण राहिली. आता तिकडे आहे ना, हा तिकडे आम्ही आता ह्या पेटीत नाही. हा म्हणजे हा जेवणा बिवणाचं काय नाही तिकडे, हा. ते सगळं इकडे बनवतात. हा, आणि जुन्या मंदिराची आठवण पण राहिली ना इकडे तुमची, म्हणजे ते पूर्ण कॉन्क्रीटचं मंदिर आहे. हे आता तुमचं जुनं मंदिर पावनाई मंदिर कसं होतं तर पुढच्या पिढीला हे बघायला भेटेल. त्यांनी व्यवस्थित इकडे बनवून ठेवलंय बघा. हा महत्वाचा पॉइंट आहे, म्हणजे एकदम महत्वाचा. आणि जुनी कला आपली इकडे बघता येईल. जुनं पावनाई मंदिर त्यांनी इकडे बाजूला बनवून ठेवलेलं आहे, मस्त एक नंबर. आणि पालखी बिलकी देवीची सगळी इकडे असतात सध्या. ही जुनी पालखी, मग नवीन पालखी नवीन आतमध्ये. ओके ओके. हा म्हणजे जुनी पालखी पण इकडे ठेवून दिली. हा 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 जुनी पालखी. हा. ही पालखी आणि पेटर पण जुनंच आहे हो, लाकडाचं. हे पालखीची डिझाईन नाही. हा बरोबर, ही जुनी डिझाईन एकदम. तर अशा प्रकारे जुनं पावनाई मंदिर अशा प्रकारचं होतं, आणि त्याचं सामान सगळं इकडे आहे जसंच तसं बनवून ठेवल्याने. आणि वरचे भाग पण जुन्या मंदिराचे आहेत हे. सगळ्याच हा, फक्त हे चिरेबंदी नंतर केले. हा, म्हणजे हे लाकूडच आहे ना पूर्ण, लाकड आहे. म्हणजे जुन्या मंदिरात जशी लाकडं होती ना तीच सगळी जसंच तसं इकडे आणून फक्त खालचे पिलर बदलले. पण जुन्या मंदिरात पिलर कसले होते, खालचे पिलर कसले होते? हा शिमिळे, म्हणजे तेव्हा चिराचे होते. म्हणजे जुन्या मंदिरात जसे तेव्हा पण चिरेबंदी. कुठे? हा तो बघा, हा समोर तिकडे दिसते ते ना, ते जुने पिलर ना. प्लॅस्टर केलेला आहे तो. हा षटकोनी. खांबावर हे होतं लाकूड. हा ही ठेवलेली होती बरोबर. हा खांबावर. हा त्या खांबावर आहे, म्हणजे तुम्ही वरच लाकूड सामान पूर्ण इकडे आणलात. आणि सगळे बारबीर सगळे जुन्या मंदिराचे ना वरचे. मस्त आयडिया आहे, कारण प्रत्येक मंदिराच्या बाजूला एक स्टोरेज रूम तर लागतच. म्हणजे स्टोरेज एक सामान ठेव एक रूम लागतच ना मंदिराच्या बाजू. मग तुम्ही त्या जुन्या सामानाचा वापर करून जुन्या मंदिराची आठवण पण ठेवली आणि इकडे सामानाचा उपयोग पण झाला. मस्त आयडिया, छान. ही म्हणजे जे लोक आता जीर्णोद्धार करतात ना त्या लोकांनी नक्की बघा की त्यांनी नवीन मंदिर बांधलंच आहे इकडे, पण नवीन मंदिराबरोबर जुन्या मंदिराचं सामान वापरून, म्हणजे त्यांचं देवस्थानिक गोष्ट आहे ती त्यांनी देवाने सांगितलं म्हणून बांधलं. पण तरी पण एक नॉर्मली जरी आपण विचार केला की ते सामान आपण कुठेतरी वेस्ट करतो, म्हणजे काहीतरी त्याचा वेगळा उपयोग करतो, पण यांनी त्या सामानापासून म्हणजे जुन्या मंदिरापासून पुन्हा एक मंदिरासारखी जागा बनवली आणि ज्या ठिकाणी ते देवस्थानी सर्व सामान ठेवतात. मस्त आयडिया चांगली आहे, खरोखर चांगली आहे. कारण तुमच्या जुन्या मंदिराची आठवण म्हणून पण राहिली आणि ह्या सामान म्हणजे जागेचा वापर पण होणार भविष्यात. कारण आपल्या मंदिरातले कार्यक्रम असतात काय असतात तर तुम्ही इकडे जेवण करू शकता, त्या कार्यक्रमासंबंध म्हणजे म्हणतात ना त्या संबंधित काय वापर होऊ शकतो याचा. ते पावनाई मंदिर पाडगावचं. आता नवीन या देऊळ ह्या केल्यापासून ही एवढी जागा मी घेतली, ती देवळापुरती घेतली. हां, आता नवीन घेतले ना. तर आता आपण म्हणजे या ठिकाणी गेलो होतो. जुन्या मंदिराच्या सामानापासून त्यांनी जसंच तसं म्हणजे पूर्वी जसं मंदिर होतं तसंच आकार बनवला आणि त्याचा आता वापर पण होते, कारण मंदिराच्या सामानासाठी किंवा मंदिराच्या सर्व गोष्टींसाठी. आणि ते जुने चिरे तिकडे आहेत सगळे ना, हे सगळे तिकडचे चिरे ते जुने आहेत ना मंदिराचे. नाही तेवढंच आता शिल्लक हे करणं, बाकीचं काही ना काही गेले. हा टाकला नाही. हे बघा इकडे जुना खांब आहे मंदिराचा, म्हणजे अख्खा चिरा आहे तो. हे समोर दिसते ते, इकडे रान वाढले थोडं. हे बघा, हा म्हणजे अशी खांब होती जुन्या मंदिराला, अख्खा चिरा आहे तिथपासून इथपर्यंत, म्हणजे जवळपास 6-7 फूट होईल. आणि असे चिरेबंदी खांब जुन्या मंदिराला होते आणि त्याचं उरलेलं सामान वापरून तिकडे बनवलं त्यांनी. आणि हे आता आपण बघतोय ते नवीन मंदिर आहे बघा, मस्त. तर अशा प्रकारे आहे हे बाहेरून बघा, मस्त पावनाई मंदिर.
आणि आता आपण पोचलोय पोंबुर्ले गावातील, म्हणजे हे पोंबुर्ले पाटगावच्या सीमेवरती आपण हे पोंबुर्ले गावामध्ये येतं दत्त मंदिर. तर आता आपण ते टेकडीवरचं मंदिर सुद्धा बघूया. आणि इथली जत्रा फेमस आहे, म्हणजे दत्त जयंतीला खूप मोठी जत्रा असते इकडे. आणि आपल्या चॅनलवरती त्याची व्हिडिओ आहेत पाटगावची जत्रेचा, म्हणजे पाटगाव पोंबुर्ले जत्रेचा, तर तुम्ही नक्की बघा. आणि पोंबुर्ले पाटगाव या दोन गावांची लोक मिळून हा कार्यक्रम आयोजित असतो यांचा. आणि इकडे संपूर्ण म्हणजे या बाजूला संपूर्ण जत्रा भरलेली असते. त्या जेव्हा जत्रा असते त्या प्रचंड गर्दी असते जत्रेला. आणि कोकणातील म्हणतात ना सुप्रसिद्ध जत्रा असते. तर आता आपण वरती जाऊया आणि दत्त माऊलींचं दर्शन घेऊया. तर सुंदर असं टेकडीवरचं मंदिर आहे. आणि आता नवीन मंदिर बनवत आहेत ते, म्हणजे बऱ्यापैकी बांधकाम झालं आहे आता. त्याच्यामुळे पूर्वी हे मंदिर होतं ते आता आपल्याला नवीन मंदिर बघायला मिळतं. आपला विजय रोड आणि हे सुंदर अशी वाट आहे. आणि पुढे बघा काचळामध्ये कोरलेली वाट आहे, आणि ती पुरातनच आहे असं सांगतात, कारण पूर्वीपासूनच आहे ती. पूर्वीच्या लोकांनी ती वाट बनवली होती. तर ही बघा ही वाट आहे ना, ही पूर्वीपासून कोरलेलीच आहे. केव्हा असेल माहिती नाही, पण खूप जुनी असेल. काचात कोरलेली वाट आहे. आणि या ठिकाणी लिहिले श्री आशा दत्त देवस्थान ट्रस्ट पोंबुर्ले पाटगाव, म्हणजे या ट्रस्टचं नाव आहे. आणि या ठिकाणी सुंदर जत्रेचं आयोजन असतं. तर आता आपण टेकडीवरती आलो. हे आता आपण बघतोय नवीन मंदिर, आणि इकडे काम चालू आहे अजून. आणि बघा मंदिरावरून दिसणारा, म्हणजे मंदिराच्या इथून समोर बघा ही आपली गॅलरी आहे मंदिराची. आणि जबरदस्त लोकेशन आहे. खाली गाव आहे पूर्ण पोंबुर्ले गाव, म्हणजे इथून चालू झालं ते खालीपर्यंत आहे, त्या डोंगराच्या खाली, खाडीच्या वाघोटन खाडीच्या किनाऱ्यावरती. अशा प्रकारे हे सुंदर लोकेशन आहे. आणि हे मंदिर आता अजून म्हणजे थोडं थोडं काम चालू आहे, पण मस्त बनणार आहे. जेव्हा संपूर्ण बनेल तेव्हा सुंदर दिसेल. भव्य दिव्य असं मंदिर आहे. तर आता आपण आलो आहे मंदिरामध्ये, आणि इकडे बघा काम चालू आहे सध्या. म्हणजे लवकरच सुंदर मंदिर तयार होईल, म्हणजे झालं आहे आता बऱ्यापैकी, थोडंसं काम शिल्लक आहे यांचं. आणि हे आहेत तिथल्या दत्त पादुका. आणि इकडे तर काम चालू आहे, ते लवकर होईल आणि सुंदर असं मंदिर आपल्याला बघायला मिळेल. पुढच्या दत्त जयंतीला नवीन मंदिर असणं संपूर्ण, म्हणजे संपूर्ण काम झालेलं. 2024ची दत्त जयंती, तोपर्यंत मंदिर तयार होईल. आणि या मंदिरामधलं हा वडाचं झाड आहे बघा, ते सुद्धा मंदिर आवारातच आहे. त्याला मस्त व्यवस्थित म्हणजे बाजूला हे केले त्याचे, म्हणजे मंदिरामध्ये ते बनवून ठेवले आतमध्ये. हे बघा पुरातन वटवृक्ष आहे, सुंदर. हे बघा हे आता ते काम चालू असल्यामुळे आहे इकडे सगळं, पण मंदिर जेव्हा पूर्ण होईल ना तेव्हा मस्त वाटेल, सुंदर. हे आता मंदिराच्या मागच्या बाजूला आहे सध्या. हे बघा हे मंदिराची मागची बाजू. आणि आता जे मंदिर बनलं आहे ते खूप भव्य दिव्य असं मंदिर आहे, सुंदर. तर दत्त जयंतीला आपल्याला नवीन मंदिर संपूर्ण बघायला भेटेल यावर्षी. आणि कोकणातील सुप्रसिद्ध दत्त मंदिर बघतोय आपण, पोंबुर्ले पाटगाव. मस्त. तर सुंदर मंदिर बनवलं आहे आणि लवकरच ते पूर्ण होईल. आणि हे बाजूचं अंबा माता मंदिर सध्या बंद आहे. ते आपल्या जत्रेच्या व्हिडिओमध्ये आपण शूट केलं होते. हे बघा हे मंदिर आहे सुंदर, आणि बाजूलाच आहे. तर अशा प्रकारे पाटगावचं म्हणजे पोंबुर्ले पाटगाव आणि या दोन गावांच्या मधोमध हे मंदिर आहे. हे इथं म्हणजे हा भाग पोंबुर्ल्यामध्ये येतो, रस्त्याच्या पलीकडे पाटगाव आहे.
पण हे दोन्ही गावं मिळून ही जत्रा पहिल्यापासून दोन्ही गावांची सगळे ग्रामस्थ मिळून ही जत्रा हे करतात, एन्जॉय हे करतात, अरेंज करतात. व्यवस्थापन दोन्ही गावाचं असतं आणि खूप लोक येतात लांबून लांबून या जत्रेला. खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे पाटगाव, पोंबुर्ले पाटगावची जत्रा खूप प्रसिद्ध आहे आणि ही संपूर्ण खालचा भाग त्यावेळी भरलेला असतो, लाखो लोक येतात त्यावेळी. चॅनलवरचा व्हिडिओ बघा, तुम्हाला जर तुम्ही बघितलं नसेल तर आपल्या चॅनलवरती पाटगाव पोंबुर्ली जत्रा म्हणून व्हिडिओ आहे. आणि हवा बघा, जोरदार हवा आहे, सुंदर. तर आता आपण पुढे जाऊया.